म्हणे मी मेकअप आहे ना मी गाडीत करते चल. हे सांगायचं नसतं. डॅडी समोर आले ना तर मुली पळून जायची. म्हणजे एवढं कळत नव्हतं की बाबा आपल्याला काय बोलायची काय नाही. नमस्कार गाईस, मी आहे अंकिता. मी आहे अनिल. आणि आम्ही निघालो आहे आता तुळजापूर, अक्कलकोट आणि बऱ्हाणपूरच्या ट्रिपला. मी आता आमच्या आई वडिलांसाठी वेट करतोय. स्टोरी, तुम्ही किती वाजता उठले? आणि तुम्ही तयार लवकर झाले होते? 6:30 पर्यंत. आमच्यामुळेच लेट झालंय. आणि मी ऍक्च्युली खुश होती की चला 6:15 झाले, पण अजून मम्मा डॅडीचा फोन नाही आलाय. देवाची आरती वगैरे सगळं झालं, पूजा झाली, आरती झाली. एवढं लवकर मी आरती पण करून घेतला आज देवाची. मी पण सकाळी देवाबत्ती करून आलोय. देवाबत्ती करून आरती करून रेडी होऊन आरती केली मी देवाची. मला ही काय म्हणाली माहिती का की अरे तू तयार होईपर्यंत आहे ना, तू आंघोळ करेपर्यंत ना मी तयार होऊन जाते म्हणे. मी आंघोळ केलं, बाहेर आलो, देवासमोर दिवाबत्ती केलं, तयार होऊन बसलोय मी 10 मिनिटं. त्याच्यानंतर सुद्धा त्याचं काम चालूच आहे अजून. म्हणे मी मेकअप आहे ना मी गाडीत करते चल. हे सांगायचं नसतं. लेट निघण्यामागचं कारण 4:15 अलार्म लावला डॅडी. त्याच्यानंतर आम्ही मस्त असं 5-10 मिनिटं उठलो पण नाही आम्ही आरामात. मोबाईल बघितलं, बॅटरी डाऊन आहे आपलं. म्हटलं चला उठून आता लावू आपण. म्हटलं ठीक आहे 5 मिनिटांनंतर उठू. नंतर डायरेक्ट अंकिता उठते, उठ 6 वाजले. 6 तर इथंच वाजले. मग उठलो. माझं गोळी घ्यायचा अलार्म वाजला 6:15 आला. ते पण 6:15 अलार्म वाजला. म्हटलं बापरे 6:15 इथे झाले. मग मी 2 मिनिटं परत चेक केलं की ते 6:15 अलार्मचं मला आधीच दाखवतंय का, की फोन दाखवतं ना की तुम्ही आता उठलेत तर ते 6:15चा पुढचा अलार्म बंद करायचा आहे का म्हणून. परत तसं डोळे व्यवस्थित करून चेक केलं मी की 6:15 वाजलेत की 4:30. आम्ही तर विचार केला 4:30ला उठायचं, मस्त आंघोळ बिंघोळ तयार करून आपण आरामात 6 वाजेपर्यंत निघू शकतो. उठलो 6 वाजता. बापरे म्हटलं आता कसं करायचं. तरी आपण 1चं जे टायमिंग पकडलं होतं 1ला आपण पोहोचतोय तुळजापूर टेम्पलला. आता आम्ही आता थांबलो होतो ब्रेकफास्ट साठी एका ठिकाणी, आणि तिथे फक्त मिसळ आणि वडापाव होता. सो आम्ही परत निघालोय कुठेतरी चांगली जागा बघायला, जिथे आम्हाला खूप साऱ्या व्हेरायटीज मिळतील काय काय खायला. Few moments later. प्रवासाची सुरुवात होते आहे तुळजाभवानी मातेच्या दर्शनाने. तुळजाभवानी हे मंदिर महाराष्ट्रातील देवीच्या 3.5 शक्तिपीठामधील आदिशक्तीचे महत्त्वाचे स्थान आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून तुळजाभवानी देवीचा अग्रमान आहे. हे देवीचं मंदिर फार प्राचीन असून छत्रपती शिवाजी महाराजांची कुलदेवता म्हणूनही देवीची ओळख आहे. मंदिरात पाऊल टाकताच एक वेगळी ऊर्जा जाणवते. चला तर मग दर्शन घेऊया या भक्ती आणि शक्तीचा आविष्कार असणाऱ्या तुळजाभवानी मातेचे.
चला निघूया आता बऱ्हाणपूरसाठी. आता आम्ही पोचलो आहे बऱ्हाणपूर येथे. हे शहर ऐतिहासिक दृष्टिकोनातून प्रसिद्ध आहे, पण माझ्यासाठी ही जागा पवित्र आहे, कारण इथेच आहे माझ्या सासरची कुलदैवत श्री सिद्धयप्पा महाराज. तेव्हा मी लग्न झाले आली ना, त्यावेळेला मी 12 वर्षाची होती. डॅडी समोर आले ना तर मग मी पळून जायची. म्हणजे एवढं कळत नव्हतं की बाबा आपल्याला काय बोलायची काय नाही, पण डॅडी पण बोलत नव्हते, पण असं माझं मला लाज वाटायची. म्हणजे मलाही काही कळायचं नाहीये की बाबा बोललं पाहिजे का नाही बोललं पाहिजे, पण असं पळून जायचे आम्ही. सिद्धयप्पा महाराजांचं दर्शन करून आम्ही निघालाय अक्कलकोटला. बऱ्हाणपूर ते अक्कलकोट हे अर्धा तासाच्या अंतरावर आहे. या वेळेस स्वामींच्या दर्शनाला गर्दी जास्तच होती. आम्हाला पार्किंग पण खूप लांब मिळाली. स्वामी समर्थांच्या समाधी स्थानाला वटवृक्ष परिसर म्हणतात. इथे येऊन ध्यानात बसलं की अंतःकरण शांत होतं. इथली आरती, नामस्मरण आणि गुरुवारचं वातावरण खरोखर अनुभवण्यासारखं आहे. माझा हा यूट्यूब ब्लॉगचा प्रवास मी देवी तुळजाभवानी, श्री सिद्धयप्पा महाराज आणि श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या दर्शनाने सुरू केला. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.